नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये बघितलं आपण की प्रॉपर्टी ऑफ युनियन ऑफ सेट, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्शन ऑफ द सेट. आज आपण बघूया नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. कन्सिडर A is the set 1 2 3 4 5 6 7 असं आपण एलिमेंट घेतो. एलिमेंटची संख्या आपल्याला मोजून काढायची आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथे किती आहेत? 7. याला म्हणतात नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट आणि त्याला असं लिहितात या वाचतात n ऑफ a इज इक्वल टू 7. समजा जर आपण बी संच घेतला, बी संचामध्ये ए ई आय ओ यू घेतला, ठीक आहे. Therefore, मग यामध्ये एलिमेंटची संख्या किती आहे ते मोजून काढायची. 1 2 3 4 5. हाऊ मेनी? 5. आणि म्हणून याला लिहायचं n. n मीन्स नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू 5. या पद्धतीने नंबर ऑफ एलिमेंट इन युनियन अँड intersection of set. Let P be the set containing element 1 2 3 5 9 8 10 like this. Q containing an element 2 4 6 8 11. आता आपण इथे जर बघितलं तर n ऑफ p, तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4 5 6 7. किती आहेत? 7. तर 7 लिहायचं. n ऑफ q मध्ये एलिमेंट मध्ये 1 2 3 4 5. हाऊ मेनी? 5. 5 लिहायचे. तर इथे p युनियन q घेतला तर आपल्याला माहिती आहे p युनियन q कसं काढायचं. हे p युनियन q म्हणजे असा संच की त्यामध्ये पी मधले घटक राहतील किंवा क्यू मधले घटक राहतील, बरोबर, किंवा दोन्ही मध्ये असणारे घटक राहतील. तर आपण इथे लिहू पी मधले घटक 1 इज 2. कॉमन घटक असेल तर एकच झाली आहे. इथे कॉमन 8 आहे, एकच झाली आपण. 3 4 5 6, नंतर हा 8, नंतर 9 10 आणि 11. हा जरा अशा पद्धतीने आपण पी युनियन क्यू सेट तयार करतो. Therefore, n ऑफ पी युनियन क्यू जर आपल्याला असं काढायचं असेल तर आपण यांच्या घटकांची संख्या मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने आपण म्हणू n ऑफ. त्याच प्रकारे जर आपण पी इंटरसेक्शन क्यू काढलं तर काय होईल पहा. तर पी इंटरसेक्शन क्यू म्हणजे पी आणि क्यू मध्ये कॉमन घटक लिहायचे. तेथे कॉमन घटक आहेत 2 आणि 8. 2 आणि 8 हे दोनच घटक. मग यांची संख्या मोजायची. संख्या किती झाली? 1 2 म्हणजे n ऑफ पी इंटरसेक्शन क्यू इज इक्वल टू 2. या पद्धतीने आपण कन्सिडर A is a set 2 5 8 9 11. B is a set 0 2 3 5 8. उसके बाद इथं n ऑफ A घेतलं मी, ते निघेल 1 2 3 4 5. n ऑफ B काढलं, n ऑफ B सुद्धा या ठिकाणी मी एक वाढून घेतो, 12 करतो इथे 6 करतो. ठीक आहे. 1 2 3 4 5 6. A युनियन B काढतो तर 0 कॉमन एलिमेंट पहिल्यांदा मी मार्किंग करून घेतो. 5 5 8 आणि 8 दिस आर द कॉमन एलिमेंट. इथे इथून 0 2 3 5 8
9, 11 आणि 12. आता n of A union B is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 घेतला. आता इथे A इंटरसेक्शन B आपण काढून घेऊ पहिल्यांदा. तर कॉमन एलिमेंट किती आहे? 2 आहे. त्याच्यानंतर 5 आणि 8 आहे. n of A इंटरसेक्शन B आहे. तर किती निघाला? त्याचे 1, 2, 3 निघाला. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. मी आता कन्सिडर करतो n of A प्लस n of B मायनस n of A इंटरसेक्शन B घेतोय. असं गृहीत धरतो. काय होतं? तर याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आता मी काढतो. n of A म्हणजे किती आहे? 5 प्लस n of B दिलेला आहे इज इक्वल टू 6 आणि n of A इंटरसेक्शन B हा मायनस करायचा आहे. मायनस 3 ही व्हॅल्यू येईल 11 मायनस 3 इज इक्वल टू 8 आणि 8 व्हॅल्यू इथे आलेली बघा. आणि 8 व्हॅल्यू ही कोणाची आहे? n of A union B. n of A union B. Therefore आपल्याला एक फॉर्म्युला तयार होतो. Therefore we get one formula n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. So this is the, it is also called the addition formula. Practice set 1.4. पहिला उदाहरण बघा. If n of A is equal to 15, n of A union B is equal to 29, n of A intersection B is equal to 7, then find the value of n of B. Solution. पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते लिहू. We have n of A is equal to 15, n of A union B is equal to 29, n of A intersection B is equal to 7, and n of B, that is we have to find out. Okay. Therefore, by formula n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B. n of A intersection B which is equal to, आता ज्याची माहिती आपल्याला दिलेली आहे ती भरूया. इट इज 29. n of A दिलेला आहे that is 15. n of B दिलेला आहे नाही दिलेला आहे तो काढायचा आहे. मायनस n of A इंटरसेक्शन B दिलेलं आहे किती? 7. 29 इज इक्वल टू 15 तून 7 किती झाले? 8 प्लस n of B. n of B काढू. n of B इज इक्वल टू 29 minus 8, that is equal to 21. So n of B is equal to 21. Consider example number 5. Observe the Venn diagram. Venn diagram is given to you. हे दिलेले आहे आपल्याला. And write the following sets. हे सेट्स लिहायचे आहेत आपल्याला. फक्त सेट्सच लिहायचे आहेत. A सेट लिहायचा आहे. काय असं A सेट? Using Venn diagram. A. आता A मध्ये घटक आहेत x, y, z, m आणि n. So here this is a common region, and therefore this m and n also include inside A as well as in B, and therefore we can write here x, y, z, and this m and n. This is the set of A. Set B contains P, Q, R and this common element M. P, Q, R, common element M and N. Then A union B. Now in this set here we have to consider this element and this common element, and therefore we can write x, y, z, m, n, p, q, r. Actually this
A union B is the combination of two sets here, A and B. Then come to the set U. U means what here? Universal set. Okay. Alright, number 1, 2, 3, like this. U is complete here. This whole set is nothing but here U, and therefore we can write here all this set here X, Y, Z, M, N, P, Q, R, and remaining is S and T. So you can include here S and T also. You include one only. त्यानंतर आपल्याला सेट विचारलेला आहे ए कॉम्प्लिमेंट. आता ए कॉम्प्लिमेंट जर आपण करतो म्हटलं तर ए मध्ये नसणारे घटक आणि यू मध्ये असणारे, आणि म्हणून यू को पहिल्यांदा काढावं लागतं. एक्स वाय झेड एम एन इज अवेलेबल देअर, आणि काय अवेलेबल नाही पी क्यू आर एस टी, आणि त्याच्यामुळे हवी पी क्यू आर एस एन टी. हा होईल ए कॉम्प्लिमेंट. त्याच पद्धतीने आपल्याला बी कॉम्प्लिमेंट करता येईल. बी कॉम्प्लिमेंट करताना बी आणि यू मधून आपण बघू. पी क्यू आर एम एन दिलेला आहे, तर पी क्यू आर एम एन एवढं आपल्याला लिहायचं नाही आहे, त्याला सोडून म्हणजे एक्स कॉमा वाय कॉमा झेड, एक्स वाय झेड आणि काय काय येईल एस आणि टी, एस टी. त्याच्यानंतर आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट आहे. ए युनियन बी तुम्हाला घ्यावं लागेल. ए युनियन बी काय एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, तर एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर आहे, त्याला सोडून कोणतं आहे एस आणि टी. आणि देअरफॉर ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू फक्त एस कॉमा टी राहील. So in this way here, in a hostel there are 125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drinks tea and coffee both. Find the number of students who do not drink tea or coffee. हॉस्टेलमध्ये काय विद्यार्थी 125 विद्यार्थी होते, त्यापैकी 80 विद्यार्थी फक्त 80 विद्यार्थी चहा घेत होते आणि 60 विद्यार्थी काय कॉफी घेत होते. त्यापैकी 20 विद्यार्थी कॉमन टी आणि कॉफी. फाइंड नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. असे विद्यार्थी किती की जे काहीच घेत नव्हते, टी किंवा कॉफी घेत नव्हते. सोल्युशन टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन हॉस्टेल इज इक्वल टू 125. म्हणजे हा एकदम विविध प्रकारचे यामध्ये विद्यार्थी असल्यामुळे हा आपल्याला एन ऑफ यू म्हणता येईल. नंबर ऑफ स्टुडंट who drink tea, that is n of a आपण म्हणू शकतो याला, that is equal to 80. 79. नंबर ऑफ स्टुडंट who drink कॉफी, याला आपण एन ऑफ बी म्हणता येईल. अशी किती होते 60 ड्रिंक कॉफी, 60 विद्यार्थी कॉफी घेतात. Number of student who drink tea and coffee both, n of A intersection B, that is equal to 20. Therefore the number of student drink either tea or coffee or both. म्हणजे काहीतरी ते घ्यायचे, चहा कॉफी किंवा काहीतरी. इज गिवन बाय तो आपल्याला एन ऑफ ए युनियन बी दोघांना जोडू हे घेणार आहे. युनियन म्हणजे जोडो घेणार आहे. इज इक्वल टू एन ऑफ ए
प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा ॲडिशनल फॉर्म्युला आपल्याला ॲडिशनचा फॉर्म्युला इथे वापरता येईल. एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए. तर यांची संख्या किती आहे 80 एन ऑफ एची. एन ऑफ बीची संख्या दिली आहे 60 आणि कॉमनली इथे 20. तर 140 मायनस 20 म्हणजे 120 विद्यार्थी. मग हे 120 जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी काही ना काहीतरी पे घेणारे आहेत आणि टोटल विद्यार्थी आहेत 125. आणि देअरफॉर नंबर ऑफ स्टुडंट who don't drink tea or coffee is equal to n of u minus n of a union b is equal to. आता टोटल विद्यार्थी 125 आहेत, त्याच्यापैकी काहीतरी घेणारे किती आहेत 120. मग न घेणारे किती आहेत 5. Question 4 is a big written question here. A survey was conducted. सर्वे करण्यात आला to know the hobby of 220 students. एकूण 220 विद्यार्थी होते of class 9 नगरला. Out of which 130 students inform about their hobby as a rock climbing. पर्वतारोहण. 130 विद्यार्थी गिर्यारोहण किंवा पर्वतारोहण करण्यासाठी त्यांची ते हॉबी होती आणि 180 विद्यार्थी त्यांची हॉबी कुठे होती स्काय वॉचिंग म्हणजे स्कायला निरीक्षण करण्यामध्ये. देअर आर 110 स्टुडंट म्हणजे 110 असे विद्यार्थी होते की त्यांची हॉबी दोन्ही प्रकारची होती. बरोबर आहे. तर देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची हॉबी नव्हती अशी किती होते. नंतर आहे हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. फक्त रॉक क्लाइम्बिंग म्हणजे पर्वतारोहण गिर्यारोहण करण्याची हॉबी किती लोकांना होती. फक्त हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. ओनली शब्द आले. ओनली म्हणजे फक्त हे स्काय वॉचिंग करणारे किती होते फक्त ते तुम्हाला काढायचे. वेन डायग्रामची मदत घेऊया. Venn diagram here I draw here. 130 student has a hobby as a rock climbing. किती होते 130. 180 विद्यार्थी असे होते की त्यांना स्काय ऑब्झर्विंग करायचं. टोटल किती होते 180. त्यापैकी 110 विद्यार्थी असे होते त्यांना त्यांची दोन्ही हॉबी होती. बोथ द हॉबीज. हॉबी ऑफ व्हॉट हियर रॉक क्लाइम्बिंग ॲज वेल ॲज स्काय वॉचिंग. द नंबर ऑफ स्टुडंट whose hobby is rock climbing is equal to n of a, that is equal to 130. The number of student whose hobby is sky watching that is equal to n of b. 180 होते. The number of student whose hobbies is both n of
A intersection B is equal to 110. How many? 110. Therefore, the number of students whose hobby is either rock climbing or sky watching or both is given by n of A union B is equal to n of A plus n of B minus n of A intersection B, which is equal to n of A म्हणजे how many student 130, n of B how many 180 आणि कॉमन जे विद्यार्थी होते ज्यांना दोन्ही हॉबी होते ते 110. दिस इज इक्वल टू 310 minus 110. The answer is 200. So n of A union B the total number of student in 9th class is equal to टोटल आहे म्हणून आपण त्याला घेऊ युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, कारण की इथे विविध प्रकारच्या हॉबीचे विद्यार्थी होते. टोटल होते 225 विद्यार्थी. देअरफॉर आता याच्यापैकी 200 विद्यार्थी काही ना काही यांना हॉबी होती आणि टोटल होते किती 225. आता हॉबी नसणारे हे आणि म्हणजेच आपलं उत्तर निघेल नंबर ऑफ स्टुडंट who don't have any hobbies म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांना हॉबी नव्हती असे विद्यार्थी किती आपल्याला करता येईल. विच इज इक्वल टू n of u टोटल संख्येमधून काहीतरी त्यांची हॉबी होती हे आपल्याला वजा करावं लागतं. दॅट इज इक्वल टू 225 minus 200 दॅट इज इक्वल टू 25. तो असे 25 विद्यार्थी होते की ज्यांना कुठल्याही प्रकारची हॉबी नव्हती. तर हे 25 विद्यार्थी आपल्याला इकडे बाहेर येऊ शकतो आपण. डोंट हॅव एनी हॉबीज दॅट इज इक्वल टू 25. आता आपल्याला हे बघायचं आहे की किती विद्यार्थ्यांनी फक्त पहिली हॉबी होती. पहिली हॉबी म्हणजे कोणती रॉक क्लाइम्बिंगची होती. हा रॉक क्लाइम्बिंग होती. तर याच्यापैकी जे कॉमन आहे मायनस करून टाकू. इथे 110 मायनस झाले म्हणजे किती 20. ठीक आहे, द नंबर ऑफ स्टुडंट whose hobby is rock climbing only is equal to n of A मधून आपण n of A intersection B वजा करून टाकू. म्हणजे 130 मधून 110 वजा करू म्हणजे एकूण विद्यार्थी झाले 20. Then the number of student whose hobby is sky watching only. हा ओनली शब्द इम्पॉर्टंट आहे. फक्त इज इक्वल टू स्काय वॉचिंग वाले किती होते टोटल 180. 180 मधून आपण हा 110चा आकडा वजा करून टाकू म्हणजे n of B मधून आपण n of A इंटरसेक्शन B वजा करू म्हणजे 180 मधून 110 वजा करा 70 म्हणजे फक्त 70 विद्यार्थी जे होते ओनली. अशा प्रकारे